हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर महा बी-एड सी-ई-टी एक्झाम 2025 जे की 24, 25 आणि 26 मार्चला झालेली आहे. तर त्यासाठी आता विद्यार्थी हे विचारत आहे की रिझल्ट कधी येणार आहे? तर त्याची अपेक्षित तारीख काय असणार आहे? रिझल्टची तारीख काय असणार आहे? कधी तुमचा रिझल्ट येणार आहे आणि कशाप्रकारे तुम्हाला ते बघायचं आहे? हे सगळं काही आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर चला आपण वळूया ऑफिशियल वेबसाईटवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण ओव्हरलूक केलं तर 24 ते 26 एप्रिल पर्यंत तुमची जे बी-एड सी-ई-टीचा जे रिझल्ट आहे ते येऊन जाईल. 24 ते 26 एप्रिल पर्यंत जे आहे तुमचं रिझल्ट ते जे आहे ते येऊन जाईल आणि तुम्हाला ते कसं बघायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती व्हिजिट करायचं आहे. ऑफिशियल जे आहे लिंक जे आहे त्यावरती तुम्ही व्हिजिट केलं तर तुम्हाला तिथे एक पी-डी-एफ रिलीज होणार आहे. तर ते पी-डी-एफ फॉर्ममध्ये जे आहे तुमचं नाव आणि रोल नंबर हे तुम्हाला अपीअर होणार आहे. ऑल क्वालिफाईड कॅन्डिडेट जे विद्यार्थी पास आउट झालेले आहेत, तर त्यांचे नाव आणि रोल नंबर जे आहे ते अपीअर होतील तिथे. पी-डी-एफ फॉर्ममध्ये ते येतील आणि तुमचे मार्क वगैरे ते आहे ते सगळं काही तिथे तुम्हाला अवेलेबल होणार आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डायरेक्टली स्कोर कार्ड जे आहे स्कोर कार्ड पण तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे महा बी-एड सी-ई-टीचे जे की 24 ते 26 म्हणजे 24, 25, 26 ला कंडक्ट झाली होती बी-एड सी-ई-टी आणि ई-एल-सी-ई-टी. तर अशा प्रकारे 24 ते 25 एप्रिल पर्यंत तुमचे जे आहे ॲडमिट कार्ड स्कोर कार्ड म्हणजे क्वालिफाय झालात की नाही ते तुम्हाला कळून जाईल तिथे आणि त्याच्या पुढे तुम्हाला काय करायचं आहे, तर रिझल्ट झाल्यानंतर आम्ही सगळं काही प्रोसेस सांगणार आहे. तुम्हाला ॲडमिशनसाठी काय-काय प्रोसेस असणार आहे पुढे रिझल्ट आल्यानंतर, तुमचे कॅप राउंड कसे होतात, त्याच्यानंतर डॉक्युमेंट काय-काय लागतात, हे सगळी काही माहिती या YouTube चॅनलवरती तुम्हाला पुरवली जाणार आहे. तर व्हिडिओला चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नाही केलेलं असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा कारण की तुम्हाला येणारे जे अपडेट आहे ते तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो अपकमिंग जे आहे 2026 साठी जे ॲडमिशन होणार आहे बी-एड सी-ई-टी साठी तर त्यासाठी आपल्याकडे फुल सिलेबस कोर्स अवेलेबल आहे. जे विद्यार्थी इच्छुक आहे त्यांच्यासाठी व्हिडिओ लेक्चर आहे. त्याच्यानंतर फुल सिलेबस मॉक टेस्ट, नोट्स, एम-सी-क्यूज, क्वेश्चन बँक, मराठी आणि इंग्लिश हे दोन्हीमध्ये स्टडी मटेरियल अवेलेबल करून देणार आहे आम्ही. त्याची फीस ₹2000 ठेवलेली आहे फक्त आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे. 1 वर्षाची याची व्हॅलिडिटी आहे म्हणजे एक्झाम होईपर्यंत तुमची जे आहे आम्ही प्रिपरेशन करून घेतो आणि त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. ऑल इन्फॉर्मेशनसाठी पुढे तुम्हाला काय-काय प्रोसेस वगैरे असती कोर्स जॉइन करण्यासाठी तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि कोर्सला जॉइन करू शकता. जे विद्यार्थी पुढच्या वर्षी बी-एड सी-ई-टी देणार आहे तर त्यांच्यासाठी हे चांगली जी आहे अपॉर्च्युनिटी आहे. लवकरात लवकर कोर्स जॉइन करा आणि तुमच्या प्रिपरेशनला तुम्ही स्टार्ट करू शकतात आत्तापासून. कारण की आता कॉम्पिटिशन खूपच वाढलेलं आहे. मला जेवढे जास्त मार्क पडतील तेवढं तुमचा फायदा असणार आहे. कारण की जास्त मार्क तुम्हाला पडले तर गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला ॲडमिशन भेटतो आणि गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटी वगैरे जे आहेत ते वेगळे असतात. फीज वगैरे तुम्हाला कमी द्यावी लागते आणि ऑल फॅसिलिटीज पण तुम्हाला भेटतात गव्हर्नमेंटच्या. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो रिझल्टची अपेक्षित तारीख जी आहे 24-25 एप्रिलला तुमचे जे आहे रिझल्ट येऊन जातील आणि त्याच्या पुढे तुमचं एक 8 ते 10 दिवसात कॅप राउंड पण स्टार्ट होऊन जाईल. तर अशा प्रकारे बी-एड सी-ई-टीचा पुढचा प्रोसेस काय असणार आहे तुमचा ते पण आम्ही सगळं काही अपडेट करणार आहेत. तर अशा प्रकारे हे आजची माहिती होती. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट अपडेट